परळीमध्ये एक हत्या झाली आणि या हत्येच्या आरोपीला शोधण्यासाठी तब्बल 2 वर्ष पूर्ण झालीत, मात्र एकही आरोपी अटक नाहीत. पंकज कुमावत म्हणून त्यांची देखील या तपासामध्ये केलेली आहे आणि पोलीस अधीक्षक पण पूर्ण बारकाईने या गोष्टीकडं या तपासाकडे लक्ष करत आहेत. मात्र अद्यापही एकही आरोपी अटक झाले नाही. त्यामुळं महाराष्ट्रभर या खुनाच्या प्रकरणावरून चर्चांना उधाण येताना पाहायला मिळतंय. आणि आत्ता माझ्यासोबत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे माझ्यासोबत आहेत. आत्ता 2 वर्ष पूर्ण झालीत, मात्र एकही आरोप अटक नाही. म्हणजे आता 21 ऑक्टोबरला 2 वर्ष पूर्ण होतील, तरी पण एकही आरोपी निष्पन्न पण नाही, अटक पण नाही. असं म्हणजे काहीच नाही त्या केसमध्ये, अजून वेग नाही. जसा पहिला होता तपास तसाच आता पण तसाच दिसून येतोय. पण आपण मुख्यमंत्री साहेब ऐकून पंकज कुमार सरांची, एवढ्या महाराष्ट्रातल्या पोलीस अधीक्षकापैकी आपण पंकज कुमार सरांची नियुक्ती करून घेतली आहे. का तर आपल्याला त्यांच्यावर विश्वास आहे ना, अजून पण त्यांच्यावर मला विश्वास आहे. कारण ज्यावेळेस माझा 17 सप्टेंबर रोजी जॉब झाला, त्या दिवशी मला त्यांनी आश्वासन दिलं आहे की ताई, आरोपी नक्कीच अटक करू. पण मला एवढं म्हणायचं आहे की आता 2 महिने पूर्ण झाले. तपास 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 कुठपर्यंत तपास करणार? एकही आरोपी, आता 2 वर्ष होऊन बी एकही आरोपी निष्पन्न नाही. मग आपण काय समजलं जावं, हेच मला म्हणायचं आहे. याच्यामध्ये किती वेळेस तुम्हाला पोलीस अधीक्षकांची भेट घ्यावी लागली किंवा या आरोपींना अटक करा म्हणून? म्हणजे अगोदर सगळ्या लेकरांचा सासऱ्याचा धीराचा जबाब झाला. नंतर मग लेकरांचा जबाब झाल्याच्या नंतर मग मला बोलवण्यात आलं सरांनी. अगोदर साबळे सरांनी माझा जबाब घेतला. नंतर पंकज कुमार सरांनी माझा जबाब घेतला. दोघांनी मी माझा जबाब घेतला आता SITमध्ये. पण अजून पण आरोपीचं काहीच नाही. आमचा तपास चालू आहे, संशयितला आणतायत, तपास करतायत. जसे इथले तत्कालीन पोलिसांनी केलं तसंच पंकज कुमार सर बी करतायत. पण पंकज कुमार सरांकडून एवढी आशा लागून राहिली आहे आता की पहिल्या जे तत्कालीन पोलीस अधीक्षक होते त्यांच्यासारखं सर करू नका आणि आमच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका आणि आरोपींना तात्काळ अटक करून आम्हाला न्याय द्या. पहिले तर आता जेवढा काही ह्या 2 महिन्याचा कार्यकाळ गेलाय, नवनीत कावत आणि त्यांच्या टीमनी तुम्हाला काही एखादा मेसेज वगैरे किंवा पॉझिटिव्ह चर्चा वगैरे झाली किंवा आमचा तपास ह्या मार्गाने आम्ही करतोय, असं काही माहिती वगैरे आली? नाही, नवनीत कावत सरांचं तर काहीच नाही. पण आपण जे मुख्यमंत्री साहेबांकडून पंकज कुमार सरांना नेमणूक करून घेतली आहे, आपण एवढ्या विश्वासानं त्यांच्यावर विश्वास टाकून, पुन्हा तत्कालीनचे साबळे सर पण त्याच्यात आहेत. पुन्हा ज्यांनी सांगितलं होतं की तपास थांबवला गेला आहे फोनावरून, ते एलमाटे कॉन्स्टेबल बी आहे ह्या SITमध्ये आहेत. मग सगळे सबूत असताना, सगळे हे असताना तरी पण आरोपी का अटक होत नाहीत, ह्याच्यावरच माझा संशय आहे की आरोपी का अटक होत नाहीत अजून पण. आणि दोन महिने झालं नाही SITला, पण तरी पण काहीच नाही. मग काय समजायचं, आपण किती दिवस तपास करणार आहेत? खरं तर हे सगळे अधिकारी जे आहेत ते SITमध्ये तुमच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर घेतलेले आहेत, मात्र कुठेतरी समाधान व्यक्त होतंय की? समाधानी जोपर्यंत आरोपी अटक नाही तोपर्यंत समाधान नाही, असं माझं मत तर ठामच आहे. पण काहीतरी विश्वास ठेवून जे इथल्या पोलीस अधीक्षकांनी केलंय की अशी म्हणजे आपल्यासारख्या माणसांच्या मनात हे पोलीस म्हणजे काहीच नाही असं समजलं जे जे गेलेलं आहे, ते पंकज कुमार सरांनी विश्वास दिला पाहिजे की पोलीसच सगळं आहेत आणि पोलीसच सगळं करू शकतात. आणि आरोपींना ज्यांनी म्हणजे निर्गुण हत्या केली त्यांना सजा देतीलच पंकज कुमार सर, एवढी माझी अपेक्षा आहे आता त्यांच्याकडून. खरं तर एक वेळेस तुम्ही स्वतःला संपवून घेण्याचा देखील प्रयत्न केला. एकीकडं मुख्यमंत्र्यांची देखील, दुसरीकडं तुम्ही भेट घेतली, मात्र अद्यापही आरोपी एकही अटक नाही. मात्र पुढलं पाऊल नेमकं काय असणार आहे? पुढचं पाऊल म्हणजे जोपर्यंत मी म्हणजे माझ्या जीवाची न पर्वा करता मी ह्या संघर्षामध्ये उतरलेले आहे. आणि शेवट जर ह्यांना हेच पाहिजे असेल की माझा जीव गेला तरच आरोपी बाहेर काढणार असतील, तर ते पण करायला मी तयार आहे. आणि जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे जोपर्यंत हे आरोपी देत नाही तोपर्यंत मी ह्या न्यायाचा लढा चालूच ठेवणार आहे. आता तर माझ्यासोबत, त्यावेळेस तरी मी एकटी होते, पण आता माझ्यासोबत सगळी जनता आहे. दादा आहेत, सुप्रियाताई आहेत, बजरंग बाप्पा आहेत आपले खासदार, पुन्हा सुरेश दसांना आहेत, पुन्हा सगळेच आमदार आहेत. पुन्हा म्हणजे एवढे सगळे असताना पण मला एवढं वाटतंय की आरोपी का अटक होत नाहीत. सगळे असताना जर आरोपी अटक होत नाहीत तर आपण न्याय मागायचा तर मागायचा कुणाकडे, हा मोठा प्रश्न पडला आहे आता.
ताई खरं तर 2 वर्षे पूर्ण झालीत, मात्र महादेव मुंडे प्रकरणातील एकही आरोपी अटक नाही. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का? पंकज कुमावत असतील ते माध्यमांशी काही बोलतील का? पोलीस अधीक्षक ते कधी माध्यमांशी या विषयावर पत्रकार परिषद घेतील का? हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यज मीडिया, बीड, परळी.